आज ज्या पद्धतीनं डॉक्टरने स्वतः हा गव्हाचा प्लॉट केला, काहीही रसायन न येता तो उत्कृष्ट आलाय. आज आपण हा प्लॉट करत असताना ज्या माणसानं स्वतः प्लॉट केला त्याचा थोडासा अनुभव आपण ऐकूया आणि त्यांना काय म्हणतात तेही आपण ऐकूया. महेशराव, तुम्ही याच्या अगोदर शेती करत असताना तुम्ही संपूर्ण रासायनिक शेती करत होता, बरोबर? बरोबर. याच्या आधी कधी अशा प्रकारची शेती करायचा प्रयत्न केलाय तुम्ही? नाही नाही ना? अगोदर नाही, कधी केला नाही. कधीच नाही. पण तुझं वेळ पण तुम्ही मला सांगा की जेव्हा डॉक्टरनी मॅडमनी तुम्हाला सांगितलं की ह्यात खत वापरायचं नाही, नाही. तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? त्यावेळी एवढं असं येईल असं काही वाटत नव्हतं. नक्की नक्की उत्पन्न असं- येणार नाही डोक्यात असं नाही, होतं असं काय? म्हणजे बऱ्याच जणांनी केलं, तेल तेल गेलं, गेलं ते सेंद्रिय होत नाही, होत नाही. नैसर्गिक होत नाही, त्यामुळे एवढा असा विश्वास नव्हता. हे जे आहे ना, हा जो माझा कष्टकरी भाऊ सांगतोय हे खरं आहे. कारण रासायनिक कंपनी आणि मार्केटिंगच्या लोकांनी हा गैरसमज तुमच्या भानामध्ये पसरवलाय. कारण तुम्ही जर शहाणं झालात आणि नैसर्गिक शेती करायला लागला तर त्यांची दुकानं बंद होणार आहेत.